आम्ही आमच्या मुलांचे मालक नाही तर पालक आहोत, पण आज आम्ही आमच्या मुलांचे मालक होऊन त्यांच्या जीवनाचे निर्णय घेऊ लागलो. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आयुष्याच्या उतारवयात तुमची संपत्ती कामी येणार नाही, तुमची लेकरं जर संस्कारानं घडली त्यापेक्षा मोठी संपत्ती कोणती असत नाही. आणि प्रायव्हेसी या शब्दाच्या नादामध्ये घरातल्या संस्काराचं मूळ विद्यापीठ असणारे आजी आजोबा कुठंतरी घराघरात आडगळीत ग्रामीण भागातही पडू लागले. आजची सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आज संस्कार संस्कार म्हणून ओरडण्याची गरज नाही. तरुणाईला संस्कार नाहीत हे म्हणण्याचा आपल्याला अधिकारही नाही, कारण संस्काराची मूळ बीजे असणारी मात्र खऱ्या अर्थानं आपल्या मराठी शाळा आपण आपल्यापासून दूर करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. इंग्लिश मिडियमला मुलं पाठवावीत ही 90% पालकांची भूमिका नाही. फक्त खऱ्या अर्थानं शेजारचीचा मुलगा जातो म्हणून आपला गेलाच पाहिजे यासाठी 2 दिवस अन्न पाणी त्याग करणारे सत्याग्रही तुम्ही आहात. आणि जर त्यांना फक्त तुम्ही ATM म्हणून घडवणार असाल तर उद्या तीच मुलं तुम्हाला दूर करणार असतील. दोष मुलांचा की तुमचा विचार मात्र करावा लागेल. माझ्या मताशी तुम्ही सहमत असावंच असा आग्रह नाही, पण तुम्ही एक दिवस तुमच्या झेडपी शाळेमध्ये जा आणि शाळेत जाऊन बाईंना विचारा, बाई तुमचं शिक्षण काय? नेट सेट झाल्याशिवाय झेडपीच्या कोणत्याही शिक्षकाला नोकरीवर ठेवलं जात. आणि एकदा तुमच्या त्या पिवळ्या डब्यातल्या मिसकडं जा आणि त्यांना म्हणावं तुमच्या जेवढ्या मॅडम आहेत या सगळ्यांचं मार्कलिस्ट दाखवा. 70% ग्रॅज्युएशन झालेल्या मुली शिक्षक म्हणून तिथं बसल्यात. शोकांतिका आहे. 50,000 हजार तिकडं भरण्यापेक्षा 10,000 हजार प्रत्येक पालकानं जर काढलं आणि आपल्या झेडपी शाळेसाठी खऱ्या अर्थानं स्वतः राजकारण गेटच्या आत न आणता समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या शाळा घडवल्या तर खऱ्या अर्थानं मंदिर शोधायची गरज नाही. झेडपीचे शाळाच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. त्या लेकरांना घडवणारे जर त्या मानानं विद्यापीठ कोणतं असेल ते विद्यापीठ, ते संस्कार देणारे आजी आजोबा, पण तेही हल्ली आमच्या घरात दिसत नाहीत. अगं उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. हल्ली फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते. मला आजी बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आज माझ्या बहिणींनो, एक भावाच्या नात्यानं सुरुवातीला विनंती करून जातो. आज ह्या संस्कारांची कालपर्यंत गरज नव्हती, कारण संस्कार देणारा विद्यापीठ बाबा आपल्या घरामध्ये बाबांना आजीच्या रूपानं असायचं. पण हळूहळू आमची ताई शिक्षणानं प्रगल्भ झाली. लाखो करोडोची पॅकेज आमच्या घरापर्यंत आली आणि लाखो करोडोच्या पॅकेजमध्ये आम्ही एका गोंड शब्दाला बाळ जन्माला घालण्याच्या अगोदर जन्म दिला आणि तो शब्द म्हणजे प्रायव्हेसी. आणि प्रायव्हेसी या शब्दाच्या नादामध्ये घरातल्या संस्काराचं मूळ विद्यापीठ असणारे आजी आजोबा कुठंतरी घराघरात आडगळीत ग्रामीण भागातही पडू लागले. आजची सगळ्यात मोठी वास्तवता आहे. काळानुरूप प्रत्येक गोष्ट या ब्रह्मांडामध्ये बदलणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणार आहेत आणि ते बदल आपण स्वीकारणारही आहोत. पण काही गोष्टी अशा असतात ज्या कधी बदलत नाही, बदलणार नाहीत आणि त्या गोष्टी जोपासण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. जर तुमची लेकरं घडावी असं वाटत असेल तर गुरुकुल शिक्षण पद्धती आज पाहायला मिळत नाही, कारण सध्या इंग्लिश मिडियमचे पिवळे डबे आणि त्यामध्ये आम्ही आमच्या संपत्तीची, श्रीमंतीची, गरीबी खऱ्या अर्थानं चरित्र रेखाटू लागलेलो आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पिवळ्या डब्यामध्ये म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांनी आज तुम्ही CBSEचं कोणतंही पुस्तक उचकाव. आज संस्कार संस्कार म्हणून ओरडण्याची गरज नाही. तरुणाईला संस्कार नाहीत हे म्हणण्याचा आपल्याला अधिकारही नाही, कारण संस्काराची मूळ बीजे असणारी मात्र खऱ्या अर्थानं आपल्या मराठी शाळा आपण आपल्यापासून दूर करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज पिवळ्या डब्यांमध्ये आमची मुलं जात आहेत, पण ती घरी येताना खऱ्या अर्थानं येतात कोणत्या अवस्थेमध्ये याचा विचार आम्ही करतोय का? शोकांतिका आहे. अहो खऱ्या अर्थानं शाळेतून जर बाईचा फोन आला ना तर आम्हाला प्रश्न पडतो, मुलानं काहीतरी चूक केली असेल.
पण शाळेतून जर मिसचा फोन आला, मिस प्रश्न पडतो की आपली किती महिन्याची फीस बाकी आहे, फीस. कारण बरं, खऱ्या अर्थानं जर वास्तवामध्ये पाहिलं, इंग्लिश मिडियमला मुलं पाठवावीत ही 90% पालकांची भूमिका नाही. फक्त खऱ्या अर्थानं शेजारचीचा मुलगा जातो म्हणून आपला गेलाच पाहिजे यासाठी 2 दिवस अन्न पाणी त्याग करणारे सत्याग्रही तुम्ही आहात. खऱ्या अर्थानं तो मुलाचा बाप सांगत राहतो, अगं वेडेपणा करू नको, आपली मराठी शाळा फार चांगली आहे, थोडं आपण तिकडं लक्ष देऊ, 50,000 इकडं भरण्यापेक्षा 20,000 आपल्या शाळेला खर्च करू, आपली शाळा घडेल. ती 2 दिवस त्याच्याबरोबर बोलत आणि घरात एवढा मोठा विधी होण्यापेक्षा जाऊ दे पिवळ्या डब्यात म्हणून खऱ्या अर्थानं तो बाप परवानगी देत. बरं, त्यातही मोठा शब्द आहे पॅरेंट मीटिंग. आता पॅरेंट मीटिंगला झेडपीच्या बाई रडून थकल्या, विनंती करून थकल्या की उद्या पालक सभा आहे, शाळेत या. 3 पालकांच्या पुढं झेडपी शाळेत पालक मीटिंगला पालक दिसत. फक्त मिसचा फोन आला, सर उद्या पॅरेंट मीटिंग आहे, वेळेत यावं लागेल. रात्रीच ठरतं उद्या आपल्याला पॅरेंट मीटिंगला. बरं, 80% पॅरेंट मीटिंगला जाणाऱ्या पालकांच्या हातात फक्त पेन आणि कागद द्या आणि त्यांना सांगा पॅरेंट मीटिंग एवढा शब्द इंग्लिशमध्ये लिहून दाखवा. आणि यांना तर त्या विषयाशी काही देणं घेणं. पॅरेंट मीटिंगला जाण्या अगोदर कोणत्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा आहे यावर त्यांची खलबतं जास्त आहेत. आणि 4थीपर्यंत ती पोरं इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून जाऊन झेडपी शाळेत 5वीला त्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुन्हा आणलं जातं. पण त्यावेळेस त्या मुलाची अवस्था काय असते हे मात्र कळत नाही. कारण खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या मुलांचे मालक नाही तर पालक आहोत. पण आज आम्ही आमच्या मुलांचे मालक होऊन त्यांच्या जीवनाचे निर्णय घेऊ लागलो आहोत. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, आज CBSE पॅटर्नचं कोणतंही पुस्तक उघडा, मातृदेव भव पितृदेव भव हे 2ही शब्द पाहायला मिळत आहेत. आणि जर त्यांना फक्त तुम्ही ATM म्हणून घडवणार असाल तर उद्या तीच मुलं तुम्हाला दूर करणार असतील. दोष मुलांचा की तुमचा विचार मात्र करावा लागेल. कारण मुलं संस्कारानं घडायला हवीत आणि संस्कारांचं विद्यापीठ. फक्त एक काम करा, माझ्या मताशी तुम्ही सहमत असावंच असा आग्रह नाही, पण तुम्ही एक दिवस तुमच्या झेडपी शाळेमध्ये जा आणि शाळेत जाऊन बाईंना विचारा, बाई तुमचं शिक्षण काय. नेट सेट झाल्याशिवाय झेडपीच्या कोणत्याही शिक्षकाला नोकरीवर ठेवलं जात. आणि एकदा तुमच्या त्या पिवळ्या डब्यातल्या मिसकडं जा आणि त्यांना म्हणावं तुमच्या जेवढ्या मॅडम आहेत या सगळ्यांचं मार्कलिस्ट दाखवा. 70% ग्रॅज्युएशन झालेल्या मुली शिक्षक म्हणून तिथं बसल्यात. शोकांतिका आहे. हात जोडून विनंती करतो, 50,000 तिकडं भरण्यापेक्षा 10,000 प्रत्येक पालकानं जर काढलं आणि आपल्या झेडपी शाळेसाठी खऱ्या अर्थानं स्वतः राजकारण गेटच्या आत न आणता समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या शाळा घडवल्या तर खऱ्या अर्थानं मंदिर शोधायची गरज नाही. झेडपीचे शाळाच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. त्या लेकरांना घडवणारे जर त्या मानानं विद्यापीठ कोणतं असेल ते विद्यापीठ, ते संस्कार देणारे आजी आजोबा, पण तेही हल्ली आमच्या घरात दिसत नाहीत. कारण इथं वयस्कर पिढी बहुतांशी आहे. बाबा तुमच्या बालपणीचा जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये मोठ होती तोपर्यंत नाडा होता तोपर्यंत सौंदड होती तोपर्यंत पाटाचं पाणी वाहत होतं. कालांतरानं बोरवेल नावाचा पर्याय आला आणि पाहता ती मोठ नाडा बाजूला पडला. त्यातही 2 वेळा उत्क्रांती झाली. पहिली चांबड्याची मोठ होती, नंतर पत्र्याची मोठ आली. आणि पत्र्याची मोठ आली तसं खऱ्या अर्थानं नाडा बाजूला पडला. कालांतरानं जर आपण 80, 85, 90पर्यंत पाहिलं, आपल्या घरामध्ये स्टोव्ह होता. त्या स्टोवला पिन मारला जायचा. कारण स्टोवला पिन यासाठी मारला जायचा, त्या काळात घरातली माणसं एकमेकांना पिन मारत नव्हती. पण खऱ्या अर्थानं स्टोवचा आवाज एवढा होता की त्या आवाजामध्ये घरातल्या सासूनांची भांडणं घराच्या बाहेर येत नव्हती. त्यानंतर गॅस आला, शांततेत क्रांती होऊ लागली. पण घरामध्ये भांडणांची क्रांती मात्र तंटामुक्तीपर्यंत पोचू लागली. शोकांतिका. 92च्या दशकापर्यंत घराच्या बाहेर तार लावलेली असायची आणि त्या तारेवरती एक खऱ्या अर्थानं पोस्टमन काका घंटी वाजवत यायचे, पत्र अडकून निघून जायचे. आमच्या घरातल्या माईला भाषा कळत नव्हती,
पण मुंबईतून आलेलं लेकराचं पत्र वाचताना मात्र त्या आईच्या डोळ्यातून मायेची धार लागत होती. मोबाईलच्या काळामध्ये पत्र बाजूला पडली, पण मोबाईलमध्ये आता समोर नसल्यामुळं खोटं बोलण्याचं प्रमाणही किती वाढू लागलं हे मात्र मी सांगण्याची गरज नाही. खऱ्या अर्थानं 2000पर्यंत शेणामुतानं सारवलेली घरं होती. आता खऱ्या अर्थानं गुळगुळीत मार्बल आलं. पण जोपर्यंत शेणामुतानं सारवलेली घरं होती, घरात मायेचा गंध होता. आता गुळगुळीत मार्बल आल्यापासून नातीसुद्धा लोभानं गुळगुळीत झाल्यासारखी पाहायला मिळत आहेत. शोकांतिका आहे. अहो, खऱ्या अर्थानं जर आम्ही बारकाईनं पाहिलं तर 2000 सालापर्यंत आमचं घर जर आम्ही बारकाईनं तपासलं पाहिलं, तुमच्या लक्षात येईल की 2000 सालापर्यंत आपलं घर मायेनं भरलेलं होतं. पण आता मात्र खऱ्या अर्थानं काळ बदलला, प्रत्येक गोष्टीत बदल होत गेला. मान्य, ह्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय होता म्हणून काळ बदलत गेला, मान्य करूयात. पण एक गोष्ट न बदलणारी होती, ती मात्र बदलत चालली, आणि ती म्हणजे घरातल्या आजी आजोबांचं स्थान. माझ्या बहिणींनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, उद्या जर तुमची लेकरं वास्तवात घडू द्यायची असतील तर एक वेळ तुम्ही तुमच्या सासऱ्यांना उपाशी ठेवलं तरी चालेल, पण त्यांना जर त्यांच्या नातवंडांपासून दूर केलं, ती लेकरं फार काळ जगू खऱ्या अर्थानं त्या आजी आजोबा फार काळ जगू शकत नाही. कारण नातवंडांच्या जीवनामध्ये डोळे उघडल्यानंतर त्यांच्या हक्काचा मित्र म्हणजे त्यांचे आजी आजोबा असतात. आणि आजी आजोबांनी डोळे मिटण्यापूर्वी त्यांच्या जीवनातला श्रीहरी विठ्ठल जर कोण असेल, ती त्यांची नातवंड असतात. खऱ्या अर्थानं जर आजी आजोबांचं या दोन्ही नावांचा अपभ्रंश करायचा प्रयत्न केला तर आजी या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळं घराच्या मातृत्वाला कळस आहे ती म्हणजे आजी. तर आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवणारा, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या पण नातवाच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून पुन्हा एकदा बालपण जगणारा, तो म्हणजे खऱ्या अर्थानं आजी आणि आजोबा. पण तेच आजी आजोबा आज कुठंतरी अडगळीत पडू लागलेत. शोकांतिका आहे. अहो, आजी आजोबा म्हणजे घरातल्या ताटातल्या लोणच्यासारखे असतात. ताटामध्ये असतील तर जेवणाची, आणि घरामध्ये असतील तर घराची गोडी वाढवतात. पण आज आमच्या घरातली ताई शिक्षणानं समृद्ध झाली आणि आजी आजोबा मात्र अडगळीत पडू लागले. तुम्हाला काही कळतच नाही या शब्दाखाली ते मात्र घराच्या कोपऱ्यात गेले. मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, त्यामुळे जबाबदारीनं एक वाक्य सांगतो, ज्या घरात आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे, काळ कितीही बिघडू द्या तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे, कितीही प्रयत्न करा तुमची लेकरं कधी घडणार नाहीत. कारण आजी आजोबांचे संस्कार हे नातवांच्या जीवनामध्ये नवचैतन्याचं कार्य करतात. आणि नातवांच्या जीवनामधून हेच आजी आजोबा आम्ही दूर केलेत, त्यांच्या अनुभवाचे हात आम्ही दूर केलेत, आणि आता गुळगुळीत मोबाईल आमच्या लेकरांच्या हातात दिलेत. म्हणून तर 5वीला लेकरू चॅटिंग करतं आहे आणि 7वीला जाऊन सेटिंग करतं आहे. ही आमची वास्तवातली शोकांतिका आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून तर ही लेकरं आता दिवाळी जवळ आली. दिवाळी खऱ्या अर्थानं जवळ जरी आली, फक्त शनिवार, मला वाटतं आज रविवारच आहे, रविवार जरी आला तर हीच लेकरं आपल्या मॉडर्न शिकलेल्या आणि लाखाचं पॅकेज घेणाऱ्या मम्माचा हातात घेतात आणि काकुळतीला येऊन आपल्या मम्माला सांगतात, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. अगं, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना गं मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. अगं, त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला मला पाहताना आभाळ मिळतं बघ. अगं, थोडा तिथं प्रकाश करू आपण शनिवार रविवार राहून. चल ना गं मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरनं खऱ्या अर्थानं हातानं निघतात म्हणती खाकरं. त्यांच्या थरथरणाऱ्या हातानं निघतात म्हणती खाकरं. पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. काही तासांसाठी आपण पाखरं व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडं घेऊन. अगं, हीच आपली पुढं आलेली दिवाळी समज. आजी बाबांकडं जाणं आणि येणं हीच आपली पुढं आलेली आताची दिवाळी समज. आजी बाबांकडं जाणं आणि येणं. कारण सिमेंटमध्ये ऋतून बसलंय गा आता त्या गावचं बेनं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला
माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. हल्ली फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हल्ली फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगद फोन कट करते. मला आजी बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. ते आजी आजोबा घराचे प्राण आहेत, ते जपा. ते संस्कारांचं दालन आहे, ते जपा. ते घरातल्या मायेचा कळस आहे, ते जपा. आणि ते संस्कारांचं आदर्श विद्यापीठ आहे, ते जपा. कारण खऱ्या अर्थानं आयुष्याच्या उतारवयात तुमची संपत्ती कामी येणार नाही. तुमची लेकरं जर संस्कारानं घडली त्यापेक्षा मोठी संपत्ती कोणती असत नाही.